गाव शिवपांढर, काळी शिवार माती आणि याच काळ्या भुईवरती प्रेम करणाऱ्या असंख्य मायबाप पोषण्यांना प्रथमतः रामकृष्ण हरी. कारण हाडाचा शेतकरी असल्यामुळं या शेतीशी आणि मातीशी नाळ जोडत असताना तिच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी भांडणं आणि बोलणं हे माझं परम कर्तव्य आहे. साहेब, मी म्हणतोय, स्टेजवरनं खाली या, हातातला माईक तिथंच ठेवा, अंगातला पांढरा सदरा काढून टाका आणि उघड्याच अंगानं चला माझ्या वावरात आणि मग सांगा, गोडत्या थंडीत, पडत्या पावसात आणि तळपत्या उन्हात खरंच शेती करणं सोपं असतं का? या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कुठलीही आणीबाणी येऊ द्या, परंतु हाल मात्र शेतकऱ्यांचेच होतात. एकतर ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी भरडला जातोच, परंतु महायुद्ध येऊ द्या नाही तर कोरोना येऊ द्या, कुठलंही संकट आलं तरी शेतकरी भरडला म्हणजे भरडला जातोच. शेतकऱ्यांचे हमीभाव आज कमी केलेत पिकाचे, म्हणजे एका बाजूला ऊन रखरखतंय आणि त्या तळपत्या उन्हात त्या पिकाला तो स्वतःच्या लेकरासारखं कसं जगवतो हे त्याची त्याला माहित. आणि या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तुम्ही पिकाचे हमीभाव कमी केलेत, कारण निर्यात होत नाही, माल पुढं एक्सपोर्ट होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणतोय खरं, परंतु त्या शेतकऱ्यानं काय करायचं? की फक्त आत्महत्याच करायची. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जय जवान जय किसान म्हणायला तुम्हाला लाज वाटत नाही? खरं तर तुम्ही म्हणताय खरं, परंतु ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे शेतकऱ्याच्या त्या कष्टाची आणि घामाची तुम्हाला हाय लागल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. जय महाराष्ट्र.